मम्मा, ते मार्केटमध्ये भेटतं ना ते टुटी फ्रुटी, आज घरी बनवशील का? हो, करते. वेगवेगळ्या रंगाची चवीला गोड अशी असणारी मी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण कलिंगडच्या पांढऱ्या भागाचा वापर करून कशा पद्धतीने ट्रुटी फ्रुटी करायची ते बघणार आहोत. कलिंगडाची सालं आपण फेकून न देता त्यापासून आज आपण घरच्या घरी ट्रुटी फ्रुटी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि मी रेसिपी बनवत असताना सुद्धा सांगणार आहे. चला तर सगळ्यात अगोदर साहित्य बघून घेऊया. ट्रुटी फ्रुटी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं कलिंगड घेतलेला आहे. तर मी अख्खा एक कलिंगड वापरलेला आहे इथं. त्यानंतर साखर घेतलेला आहे इथं. साखरेचं प्रमाण मी रेसिपी बनवत असताना सांगणार आहे. त्यानंतर 1 ग्लास पाणी. तर सगळ्यात अगोदर आता आपण कलिंगडाची साल वापरणार आहोत आपण इथं. त्यानंतर आपल्याला हे कलिंगडाची हिरवी साल आपल्याला काढून घ्यायचे चाकूनं. तुम्हाला जेवढं ट्रुटी फ्रुटी हवं असेल तेवढे तुम्ही कलिंगडाची साल वापरू शकता आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे हिरवं साल काढून घ्यायचे. हिरवी साल काढून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे छोटेसे तुकडे करूयात. तर आपल्याला जास्त छोटे तुकडे करून घ्यायचे नाही आहे, तर मीडियम आकारात आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे. तर मी इथं सगळ्या सालीचे इथं तुकडे करून घेते. तर मी इथं सगळ्या सालीचे तुकडे करून घेतलेले आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, मी जास्त मोठेसुद्धा कट केलेले नाही आहेत ना जास्त बारीकसुद्धा केलेले नाही आहेत. तर मीडियम आकाराचे आपण कट करून घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर गॅसवर कढई तापत ठेवायचे आपल्याला. त्यानंतर आपण इथं 1.5 ग्लास पाणी वापरणार आहोत. पाणी गरम झाल्यानंतर मग यामध्ये आपण कलिंगडाचे तुकडे केले जे आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. पाणी तापल्यानंतर आपल्याला गॅस मंद आचेवर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कलिंगडाची फोडी. साधारण 10 मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. तर सगळीकडे उन्हाळ्यामध्ये कलिंगड भरपूर प्रमाणात मिळते. अगदी स्वस्त असं मिळतात. कलिंगडचा आपण लालसर भाग आपण खाऊन टाकतो आणि पांढरा भाग जे आहे ते आपण फेकून देतो. त्यानंतर आपण यावर एक ताट झाकून घेऊयात आणि ह्याला साधारण 10 मिनिटासाठी आपल्याला हे असंच शिजून घ्यायचे. तर 10 मिनिट झालेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपलं हे छान असं शिजत आलेलं आहे. तर मी आणखीन थोडा वेळ मी असंच शिजवत ठेवते. तर तुम्ही इथं बघू शकता आणखीन मी 2 ते 3 मिनिट असं शिजवायला ठेवलेलं आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे. म्हणजे हे छान असं शिजलेले आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि हे एका मी प्लेटमध्ये काढून घेते. पाणी वेगळं करायचं आहे आणि हे आपल्याला तुकडे एक बाजूला करून घ्यायचे. तर मी हे एका ताटामध्ये छान व्यवस्थित असं काढून घेते. पाणी बाजूला काढायचं आणि फक्त आपल्याला हे फोडी बाजूला काढून घ्यायचे. तर मी याच पद्धतीने सगळे फोडी बाजूला काढून घेते किंवा तुम्ही चाळणीमध्ये डायरेक्ट टाकूनसुद्धा पाणी बाजूला काढू शकता. तर मी हे बाजूला काढून घेतलेलं आहे आणि हे गरम आहे त्यामुळे आपल्याला हे 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. तर मी इथं पाक बनवायला घेते सगळ्यात अगोदर. तर मी सगळ्यात अगोदर गॅसवर तीच कढई वापरणार आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण इथं मी 2 वाटी साखर वापरलेला आहे. अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता. आपल्याला पाक कसा पाहिजे तर फक्त आपल्याला हे हाताला चिकट लागेल असं पाक बनवायचं आहे आपल्याला. तर आपलं छान असं पाक तयार झालेला आहे. तर मी यामध्ये आता फोडी टाकून घेते सगळे.
ह्या सर्व फोडी टाकल्यानंतर आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटासाठी असंच पाकामध्ये आपल्याला हे छान व्यवस्थित शिजू द्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता की हे छान व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे. पाक छान असं व्यवस्थित मुरलेला आहे, तुम्ही बघू शकता की हे आपलं तयार झालेलं आहे. तर मी गॅस बंद करते आणि हे बाजूला काढून घेऊयात. तर तुम्हाला इथे मी दाखवते की बघा, तुम्ही इथे बघू शकता की आपलं हे छान व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की पाक छान असं फोडीमध्ये मुरलेला आहे. तर आपल्याला याच पद्धतीनं बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये कलर टाकून घेऊयात. हे थोडंसं थंड करायला ठेवूयात आणि थोडंसं थंड झालं की मग त्यामध्ये आपण कलर टाकून घेऊयात. तर मी ह्यामध्ये 1 वाटी मी सगळ्यात अगोदर बाजूला काढून घेते. आपल्याला 3 वाटीमध्ये 3 कलरचे करणार आहोत, त्यासाठी 3 वाटीमध्ये थोडंसं बाजूला काढून घेणार आहोत आपण. तर मी इथं तिन्ही वाट्यामध्ये वेगवेगळं थोडंसं घेतलेलं आहे हे. तर आपण यामध्ये कलर वापरणार आहोत. तुमच्या घरी जे रंग आहेत ते तुम्ही वापरू शकता. तर मी इथं 3 रंगाची करणार आहे. माझ्याकडे जे 3 कलर होते मी ते वापरलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर पिवळा कलर वापरलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं लाल कलर वापरूयात. त्यानंतर यामध्ये आपण हिरवा कलर वापरणार आहोत. हे कलर टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे. तर मी ते तिन्ही छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तुमच्या घरी जे कलर असतील ते तुम्ही वापरू शकता. तर मी छान व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते. तिन्ही कलर मिक्स केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की आपले हे छान असं व्यवस्थित कलर झालेले आहेत. फूड कलर वापरल्यामुळे ट्रुटी फ्रुटी छान असं रंगीबेरंगी दिसतात आणि खायलासुद्धा छान असे दिसतात. त्यासाठी कलर वापरून आपण करूयात. तर तुम्ही इथं बघू शकता ही छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे कलर. त्यानंतर मी हे एका ताटामध्ये बाजूला काढून घेते. तर मी इथे एका मोठ्या ताटामध्ये हे बाजूला काढून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता की आपल्या फोडीला छान असा कलर लागलेला आहे. तर हे आपल्याला सावलीतच आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचे. तर हे तुम्ही आईस्क्रीम केकमध्ये सुद्धा वापरू शकता आणि हे लहान मुलांना अतिशय आवडतं. त्यासाठी मी हे घरीच बनवलेलं आहे. आपण जवळपास सगळे पदार्थ घरी तयार करू शकतो. जे पदार्थ आपण करणार आहोत ते साहित्य आणायचे आणि सतत विकत आणण्यापेक्षा स्वतः बनवलेलं कधीही चांगलं असतं. लहान मुलांना सतत बाहेरचं खाऊ घालू नये, ते चांगलं नसतं. त्यासाठी मी सतत घरीच बनवत असते. जे मुलं मागतील ते मी घरी बनवून मुलांना देत असते. 5 ते 7 मिनिटासाठी आपण तसंच ठेवलेलं होतं. आता हे आपण उन्हामध्ये आपण ठेवून देऊया. तर मी हे गच्चीवर आता एक कॅरी बॅगवर मी छान पसरून वाळू घालणार आहे. तर साधारण आपल्याला 1 ते 2 दिवसात हे छान व्यवस्थित असं वाळून जातात. तर तुम्ही इथे बघू शकता. तर एका दिवसामध्येच इतके छान वाळलेत ना की आपल्याला जास्त वाट बघायची गरजच लागणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता की हे छान व्यवस्थित असं वाळलेले आहेत. तर हे आपण छान असं स्टोअर करून ठेवू शकता आणि आईस्क्रीममध्ये किंवा ज्यूसमध्ये आपण टाकून खाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं वाळल्यावर हे छान असे लागतात, गोड असे छान. तर तुम्ही बाजारात जाऊन ट्रुटी फ्रुटी आणण्यापेक्षा तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना बनवून दिला तर तेही खुश. लहानांपासून सगळ्यांना हे आवडेल. तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. मी अगदी सोप्या अशा रेसिपी घेऊन येत असते, अगदीच घरच्या साहित्यात होणारे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
जेणेकरून मला मोटिवेट मिळेल आणि तुमच्यासाठी अशा नवीन नवीन आणि सोप्या रेसिपी घेऊन येत राहील. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.